Oh
शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावावे सुभटा नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जमणे ग्रासावया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाबा सोडविना राजा देशेचा चौधरी अनेक सोयरे भली भले काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाबा तुका म्हणे तुला सोडविना कोणी तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचुनिया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाबा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमना दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता मोजे वर समुद्र आज एक नसून दोन पर्व काळ आपलेले आहेत. आजची सेवा म्हणजे श्री केरबा बळीरामजी पुजारी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त हे आपल्या जे संपूर्ण देवाचे त्या ठिकाणी अग्रपूजेचे अधिकारी ते म्हणजे श्री गणेश देवता त्यांच्या दरबारामध्ये त्यांच्या समोर ही सेवा एक पुण्यस्मरण या निमित्ताने ही सेवा या ठिकाणी करण्यात येत आहे. तरी मी एक अज्ञानी आहे पण मी कोणता कीर्तनकार नाही, पण प्रेमापोटी भावापोटी ही सेवा या पांघराला आलेली आहे, माझ्या भाग्याला आलेली आहे. जशी त्या ठिकाणी सेवा करून घेतील ते म्हणजे महर्षी नारद. ज्या नारदांच्या गादीवर उभा टाकलं असताना या गादीची ताकद एवढी असते, या गादीवर उभा टाकलं असताना मुख्य बोलायला लागते, अंगुम लंगयती गिरीम, लंगडं पळू लागते, बहिऱ्याला ऐकू येतंय, एवढी ताकद या गादीची आहे महाराज. म्हणून वेळ न घेता सर्वप्रथम या ठिकाणी परिहार देणं म्हणजे कोणत्याही कार्याला कार्य होत असताना काहीतरी पुण्य लागते, पुण्याशिवाय कोणतं कार्य होत नाही. ज्या घरामध्ये कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा, त्यांचा त्या गोष्टीचा आनंद म्हणजे त्या देवाला होता. कोणत्या जे कुळामध्ये मुलगा असेल किंवा मुलगी असेल, कन्या असो किंवा पुत्र असो, ते या भूतलावर ज्यांच्या पोटी जन्माला आले, ज्यांच्या पोटी ज्यांच्यापासून ह्या जगाला पाहायला शिकले, पाहायला भेटलं, त्याला त्या ठिकाणी पितृगण म्हणतात. आई वडील किंवा आपले पितृगण. महाराज देवाचा राग थोडं शांत आहे, यमाचा राग त्याच्यापेक्षा शांत आहे, आपल्या घरच्या त्या कुटुंबाचा राग थोडे शांत आहे. हे सगळे क्षमा करतील, म्हणजे पित्र आहेत, पितृगण हे क्षमा करणारच नाहीत. म्हणून पितृगणाला त्या ठिकाणी आठवण करताच असावं लागते. आता आपल्या भाषेमध्ये म्हणजे नवं घाव म्हणतो आपण, नव्या घावाला कोणा त्या ठिकाणी पित्र पुंजायचे असेल, पित्र जीव घालायचे म्हणतो आपण. का ते तर जाऊन किती वर्ष झालं आता, आज्या मेला, पंजा मेला, बाप मशना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसाची झाला. आपला आज्या गेला महाराज, पंजा गेला, खापर पंजा गेला, असं किती गेले की आपल्या कुटुंबातून. तरी सुद्धा आता पण त्या ठिकाणी त्यांच्या नावाची या ठिकाणी पितृजीव घालतो आपण. आणि आता अजून सुद्धा त्या ठिकाणी कुणाकुणाच्या स्वप्नामध्ये ते पित्र येतात. का आपण म्हणतो गेले पण जात नाही महाराज. या भूतलावर व्यवस्थेने जे कर्म करायचं असते, कर्म करून त्या ठिकाणी कर्माचं फळ भोगावं लागतंय. पण उग नाही मारिती
जोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल 1-2 वर्ष नाही महाराज. आपण इथं केलेल्या कर्माचा फळ तिथं भोगावं लागतं त्या ठिकाणी. कुठं? यम लोकांमध्ये, त्या यम दरबारामध्ये सगळ्या पापाचं पुण्याचं त्या ठिकाणी हिसाब होत असते. म्हणून आज जे श्रीमान कैलासवासी वैकुंठवासी जे आपल्यातून हे लोकातून निघून गेले त्या ठिकाणी श्रीमान केरवा बळीरामजी पुजारी हे जाऊन त्या ठिकाणी 1 वर्ष झालं. आजच्याला वर्ष झालं. वर्ष झालं म्हणजे उभं होत नाही बरं का. हे गरुड पुराणाचे या ठिकाणी व्याख्यान आहे. संपूर्ण कथा ऐका म्हटलं त्या ठिकाणी गरुड पुराणाकडे जावं लागतं. असं विशेष गरुड पुराणाचं आहे का. त्यांच्यासाठी त्यांनी जे आपल्या मुलावासाठी त्यांच्या कुटुंबामध्ये महाराज 5 मुलं 1 मुलगी, ते म्हणजे श्रीमान खंडू केरबा पुजारी हे मोठे बंधू वडील मुलगा, तसेच ज्ञानोबा केरबा पुजारी, तसे ते 3ऱ्या नंबरचे तुकाराम केरबा पुजारी, 4थे नामदेव केरबा पुजारी, 5व्या ठिकाणी सोपान केरबा पुजारी. सोपान महाराजांनी या ठिकाणी मला फोन केले, महाराज काही का होणार एक सेवा तुमची घ्यायची आहे. म्हटलं मला कुठे कीर्तन जपतंय, काही बी असं तर तुमची सेवा घ्यायची आहे. पण कौतुक वाटते महाराज का ज्या आई वडिलाचे बघा इतके उपकार आहेत महाराज त्या ठिकाणी. आई वडिलाचे इतके उपकार आहेत. त्या उपकारासाठी महाराज आपल्या जर कातड्याशी जर चप्पल करून जर त्या वडिलाच्या आईच्या पायात घडलो त्या ठिकाणी तरी सुद्धा उपकार भेटणार नाही. एवढेच नाही, आता त्या आईचे उपकार म्हणा त्या ठिकाणी महाराज, तर आपण मरून मातीत गेलो समजा राग आपली राग जरी झाली तर त्या आईच्या दुधाचा सुद्धा त्या ठिकाणी उपकार फेडू शकणार नाही. का? आईच्या दुधाचा रंग आहे पांढरं. आईचं दूध जे पिलो महाराज आपण त्या दुधाचे उपकार सांगतो तुम्हाला. आपण जरी मेलो जरी मशानवाटामध्ये आपलं जाळले, आपले हाडं जरी त्या ठिकाणी उजळले, शेवटी हाडं याचा गेले त्या ठिकाणी त्या हाडाचा रंग पांढराच असते. का? ती उपकार आहे ज्या आईच्या दुधाचा रंग पांढरं म्हणून हाड जळून सगळं जळून खाक होतं. मला लाकडं जेवढं टाकलं तेवढं सगळं जळून खाक होतंय, पण त्या दुधाचा रंग ते हाडं सोडलेले नाहीत. म्हणून किती जरी उपकार सांगावं ते कमीच आहे. आता वडिलाचे तो उपकार सांगायचे नाही मला त्या ठिकाणी. वडिलाचं काय सगळ्याला माहिती आहे महाराज. वडील माहिती त्या ठिकाणी आपली ढाल आहे. जिथं जिथं त्या ठिकाणी संकट पडतं संकटामध्ये पुढे उभा राहणारा त्या ठिकाणी पुढे आपले बापच आहेत, वडीलच आहेत. पण मरण तर प्रत्येकाला महाराज. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा मरण पुन्हा जन्मना पुन्हा आईच्या घरामध्ये 9 महिने त्या ठिकाणी वास करणं त्याला संसार म्हणतात साधू संत. पण असं प्रत्येकाला मरण आहे. जे जन्मलं मरा त्याला मरण आहे. पण मरण जे आलेलं आहे त्याचे पुढचे त्या ठिकाणी जे काही कर्म करायचे आपले जे संस्कार करायचे त्या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीने पार पडले त्या ठिकाणी त्यांना आनंद आहे. म्हणून हरिभक्त परायण सोपान महाराज आमचे त्यांचे 3-4 भावंड आणि त्यांची या ठिकाणी मुलगी मीराबाई एक कन्या यांच्या सगळ्याच्या सहमतीनं सगळ्याचं प्रेम एकत्र असल्यामुळे त्या वडिलाशी त्यांना पुण्याही असल्यामुळे त्या ठिकाणी महाराज सगळे एकत्र येऊन हा सोहळा हा वर्षश्राद्धाचा प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा या ठिकाणी त्यांनी हे सुरुवात केलेली आहे. आज कैलासवासी केरबा बळीराम पुजारी संस्थेत पूर्ण आज 1 वर्ष होतं महाराज. आज म्हणण्यापेक्षा उद्या पूर्ण 1 वर्ष होतंय. 1 वर्ष झाले की त्या ठिकाणी वर्षश्राद्ध करतात. ते कथा तुम्हाला पुन्हा सांगतो. पण अभंग जे जगद्गुरु या ठिकाणी तुकोबारायचं जे अभंग या सेवेसाठी मी घेतलेलं आहे ते अभंग 4 चरणाचं अभंग. तसं 5 चरणाचे बी महाराज. 5 चरणाची बी सोडविना बंधू पाठीची बहीण शेजीची कामीनं दूर राहील. पण ह्या चरणाला सोडण्यात आलेलं आहे 4 चरणाचा अभंग. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी उपदेश करतात महाराज. उपदेश कुणाला करावा आणि कोण करा महाराज. उपदेश करण्याची पात्रता पाहिजे. आणि उपदेश कुणाला करावा ज्याला कळत नाही कोणतं म्हणजे या ठिकाणी परमार्थ आणि संसार. ज्याला परमार्थ काय कळत नाही, ज्याला संसार काय कळत नाही, दोन्ही त्या ठिकाणी सारखा मानणारा किंवा परमार्थ म्हणजे नाही जगामध्ये फक्त संसारच आपल्या या ठिकाणी भांडवला मानणारा अशा अज्ञानी जीवाला नाही, कोणत्या प्राण्याला नाही. का जलचर भूचर वंचर खेचर जारज स्वेदज उद्भज अंडज असे 4 योनी अष्टकानी एवढे त्या ठिकाणी जीव आहेत 184 योनीचा फेरा. पण या ठिकाणी तुकोबाराने जे उपदेश करतात ते म्हणजे आपल्या मनाला करतात.
आपल्याला अधोगतीला नेणारा ही मनच आहे आणि सद्गती प्राप्त करून येणार सुद्धा आपलं मनच आहे. म्हणून पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय हे 10 इंद्रिय पण ह्याचा मालक म्हणणारा त्या ठिकाणी प्रधान म्हणजे मन आहे. ह्या सगळ्याला कारणीभूत म्हणजे मन आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी मनाला उपदेश करतात, एक बार नाही महाराज, आता कोटे रावे मना तुमचे चरण देखलिया भाग गेला की न संसारामध्ये आलेल्या जीवाला सर्वप्रथम तुकोबारायने मनाला उपदेश करतात का, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. म्हणून त्या मनाला परमार्थाची वळण लावणं हे उपदेश तुकोबारायने त्या ठिकाणी मनाला दिले. एवढंच नाही, मनाला उपदेश आणि केले महाराज, मना ते धाव घेई राही विठ्ठलाच्या पायी. अरे म्हणा दिवसभर भटकत जा, पण संध्याकाळी मुकामाला मात्र त्या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणापाशी हे वळण तुकोबारायांचे आहे. एवढंच नाही, तुकाराम महाराज आपल्या सगळ्या इंद्रियाला वळण लावले होते, पण सांगायचं तात्पर्य फक्त म्हणायचं आहे की मनाला उपदेश 2 वेळेस, नको नको, एक बार नाही, आज तिकडे जाऊ नको हे शब्द वेगळं. अरे नको नको मना गुंतो माया जाळी, परमार्थामध्ये गुंतणं वेगळं, पण या संसारामध्ये गुंतून राहणं म्हणजे त्या ठिकाणी ही संसार म्हणजे माया जाळ आहे महाराज. या माया जाळामध्ये, या संसार समुद्रामध्ये, या माया जाळामध्ये अडकलं त्याला बाहेर येणं लय कठीण आहे. म्हणून नको नको म्हणा गुंतो माया जाळी. का, या माया जाळामध्ये, या संसारामध्ये जे माझं 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 म्हणून त्या ठिकाणी संसाराच्या जाळ्यामध्ये गुंतून पडलोस, पण तुला लक्ष नाही, तुझं ध्यान नाही, तुझं एक एक दिवस आयुष्य कम होऊ लागलेलं आहे. काळ आला जवळ ही ग्रासावया, तो काळ आहे तुला गिळक्रांत करण्यासाठी येत आहे समोर. एक एक दिवस त्या ठिकाणी त्याच्या जाबाड्यामध्ये जात आहेस, एक एक दिवस आयुष्य तुझं कम करत आहे. तो काळ टपून बसलेला आहे. काळाची ही उडी पडेल जेव्हा, अरे म्हणा एक बार त्या काळाची उडी जर त्या ठिकाणी पडली तेव्हा त्या तावडीतून तुला कोणी सोडीना. का महाराज, आई सोडवना, बाप सोडवना, आता जे मोठमोठे त्या ठिकाणी समजा आपले काही त्या ठिकाणी मशिके गावचा सरपंच सोडू शकना, आमदार खासदार सोडू शकना, पंतप्रधान सोडू शकना. का सोडविना राजा देशाचा चौधरी अनेक सोयरी भली भली. राजा सोडेना त्या ठिकाणी देशाचा पुरा पंतप्रधान सोडू शकना. आणि एवढंच नाही, जे बलाढ्य त्या ठिकाणी संपत्तीवान माझे सोयरे जे म्हणत आहेस त्या ठिकाणी तो सोयरा सुद्धा सोडू शकणार नाही. मग काय म्हटलं महाराज, मग एवढं तुमचं ऐकून अर्थ काय? तुम्हीच म्हणता सोडेना कोणी, आता बहीण सोडवना, बाप सोडवना, आई सोडवना, पत्नी सोडवना, राजा सोडवना, प्रधान सोडवना, मग आहे तरी कोणी सोडवणारा? तुकाराम महाराज म्हटले तेच तर तुला सांगलेलो. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. एक जो चक्रधारी हातामध्ये चक्र धारण केला त्या ठिकाणी सुदर्शन चक्राचा तो मालक विष्णू परमात्मा किंवा श्रीकृष्ण परमात्मा तो एकच तुला सोडवणार आहे. अन्यथा तुला या संकटातून, या माया जाळामधून कोणी सोडवणार नाही.
म्हणून आजचा पर्वकाळ, अधिक मास, धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मळ मास असे नाव आलेले. हा पर्वकाळ जे लाभलेला आहे सगळ्यात महत्वाचं आजच्या वर्षश्राद्ध या पुण्यस्मरणाला पर्वकाळ हा धोंड्याचा महिना लागलेला आहे. या अधिक मासामध्ये अधिक मासाचं महत्व, अनेक साधू संतांनी त्या ठिकाणी जमा झाले. मला सगळे साधू संत ऋषी मंडळी जमा झाले नैमिष अरण्यामध्ये. विचार करू लागले या मानव देहाचं कल्याण कशामध्ये आहे, मानव देहाचं कल्याण कसं होईल, हे विचार करत असताना त्या ठिकाणी जे व्यासाचे शिष्य सूत महाराज त्या अरण्यामध्ये आले. सगळ्या ऋषी मंडळी त्या ठिकाणी त्या सुतांना जवळ बोलून घेतले, चरणवंदन केले, त्यांना आसनावर बसवले आणि म्हणू लागले, महाराज या देहामध्ये आलो, आम्ही संसारामध्ये आलो, या ठिकाणी आमचा ताब्यावर, आमच्या मनावर ताबा नाही, मन आमच्या अंतरामध्ये नाही. याच्यासाठी काय आहे का मानव कल्याणासाठी? तेव्हा त्या ठिकाणी सूत सांगू लागले व्यासाचे शिष्य, माझ्या पदरचं काही सांगणार मी. पद्मपुराणामध्ये जे कथा आलेली आहे, ज्या भगवान श्री विष्णूने जे लक्ष्मीला सांगितले त्या अधिक मासाचं महत्व. लक्ष्मीने विचारले विष्णू परमात्म्याला, भगवंता आणि जे मळ मास म्हणता तुम्ही त्या ठिकाणी धोंड्याचा महिना, हे मळ मास, ह्या मळ मासाचं महत्व काय मला सांगा. सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णाने सांगितले, विष्णू परमात्म्याने सांगितले, बघ लक्ष्मी, या मळ मासामध्ये मंगल कार्य करता येत नाही. लग्न म्हणा, सोयरिकी म्हणा, हे सगळं मंगल कार्य करता येत नाही. जर केलो तर 100 पट्टीची विघ्न त्याच्या मागे लागतात. ह्या महिन्याची खासियत. आणि कोणतं करण आणि कोणतं करावं कोणतं, तर त्या ठिकाणी सांगू लागले लक्ष्मी, हे जे मळ मास आहे, ह्या मळ मासाला माझी जी पदवी दिलेली आहे किंवा माझं नाव दिलेलं आहे ते मी कृष्ण रूपामध्ये दिलतो. का? हे जे मळ मास म्हणतो महाराज, 3 वर्षामध्ये चंद्र आणि सूर्य ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याचं मळ म्हणतो, जे ग्रहण लागतंय त्याच्यावर काही विटाळ असतंय, असे त्या ठिकाणी 11 दिवस मध्ये 33 दिवस निघाले मग 3 वर्षाचे. हे वाईट मळ निघाला असताना ते सगळे जे 12 महिने ते 12 महिने ह्याची विटंबना करले ह्या मळ मासाचं. काय उगत दगडावणे पडूनच, काय धोंड्यामध्ये पडूनच, तुला कोणी मानना, तुला कोणी विचारणार, तुला मान नाही, सन्मान नाही. ते मळमास महाराज त्याला एकसाथ धोंड्यावणी पडू नयेस. एक जण म्हटलं, बघ श्रावण मास कसा आहे, माझ्या या मासामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. 9वी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण जे रामचंद्राचा जन्म झालं माझ्या या मासामध्ये झालं. अनेक महाराज 12 महिने त्याची विटंबना करू लागले. ते मळमास कृष्णाकडे गेलं, म्हणू लागलं, भगवंता आणि सगळे माझी विटंबना करत आहे, सगळे माझी त्या ठिकाणी टिंगल उडवत आहेत, मी तुम्हाला शरण आलो, आज काही करा, माझा उद्धार करा. कृष्ण म्हटले, बाबा तू माझ्याकडे आलेला आहेस, हे 13वा महिना तू माझ्याकडे आलेला आहेस, तुला एक मोठं वरदान देतो, तुला त्या ठिकाणी मान सन्मान भरपूर आहे, ते म्हणजे या ठिकाणी माझं नाव घे, पुरुषोत्तम मास महाराज. पुरुषोत्तम मास तुला या ठिकाणी नाव पडेल. लोक सगळे धोंड्यावणी पडून ते आपण आता ते भाषा म्हणा, धोंड्याचा महिना आमची भाषा आहे, पण खरं मळ मास आहे. ते पूर्ण मळ जमा झालं, ते मळापासून निर्माण झालं, ते 33 दिवस म्हणजे या ठिकाणी तो 1 महिना झाला. कृष्णाने त्याला वरदान दिले. मग करावं काय, करणे काय, करायचं काय त्या ठिकाणी या महिन्यामध्ये जो कोणी मला दिव्याची पूजा करेल, दीप प्रज्वलित करून दीपाची पूजा करेल, दीपदान करेल, गंगेचं स्नान करेल, स्नानाचं महत्व वेगळं, ब्राह्मणाला ऋषी मंडळी घेऊन त्या ठिकाणी त्यांना भोजन देणं, अन्नदान करणं, त्याला वस्त्रदान देणं, त्याला धान्यदान देणं, त्याला धनदान देणं, हे केलं असताना जे 12 महिन्यामध्ये जे आम्ही जी पूजा करतो, मला त्या ठिकाणी व्रत करतो, त्याचं पुण्य वेगळं, ते पुण्य इथपर्यंतच आहे. पण अधिक मासामध्ये 3 वर्षाला एक बार येणारा हा मळ मासा पुरुषोत्तम मास, या महिन्यामध्ये जो नित्य गंगेचं स्नान करेल त्या स्नानाचा पुण्य वेगळं, 100 पट्टीचा पुण्य त्या ठिकाणी जास्त पुण्य ते आहे. आणि ते पुढच्या जन्मात सुद्धा त्या ठिकाणी त्या पुण्याचं संचित बनतंय आपलं. ते संचित पुढच्या आयुष्यामध्ये चालताना ते आपल्या प्रारब्धामध्ये येतं. असं या ठिकाणी या धोंड्याच्या महिन्याचं महत्व आहे. म्हणून या अधिक मासामध्ये तीर्थयात्रा करणं, गायदान करणं, स्नान त्या ठिकाणी गंगेमध्ये स्नान करणं, दीप त्या ठिकाणी दीपाची पूजा करणं, हे संपूर्ण महत्व सांगितलेलं. म्हणून या पर्वकाळ जो या ठिकाणी हा वर्षश्राद्धाचा या महिन्यामध्ये लाभलं, म्हणून या ठिकाणी एक अनन्य त्या ठिकाणी महत्व या कार्याला लाभलेलं आहे. आणि या मासामध्ये केलेलं या ठिकाणी श्रीमान कैलासवासी किरवा बळीरामराव पुजारी यांच्यासाठी ज्या ठिकाणी जे अन्नदान आता होत आहे,
पिंडदान होत आहे का? जन्माला आलेल्या माणसाला मरावंच लागते. गरुड पुराण सांगते आज वर्ष श्राद्धच काबर करावं, 1 वर्षाच्या नंतरच काबर करावं. तर गरुड पुराणामध्ये महाराज विष्णू परमात्म्याने गरुडाने विष्णू परमात्म्याला विचारले, देवा हे जे माणूस मरतोय, मेलेल्या माणसाचं नेमकं होतंय काय, त्यानं जातंय कुठं, त्याची गती काय, त्याच्या कर्माचे दुस्तर त्या ठिकाणी जे काही त्याला दंड आहे ते कशा प्रकारचे. विष्णू परमात्मा सांगू लागले, गरुडा ऐकून घे म्हटले, या भूतलावर जे जन्माला आलेला जीव महाराज मृत्यू पावला, मृत्यू पावल्यावर त्या ठिकाणी अग्निसंस्कार झालं, जे आपण म्हणतो हाड सावडायला राग सावडायला म्हणतो महाराज. गेला असताना ज्या खड्यानं आपण ते मडकं फोडतो महाराज त्याला जीव खडा म्हणतात. ते खडा आपण काय करतो त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये कुठे तर जाळी झुडं घुमसून लपून ठेवतो, खाली ठेवतो. पण विष्णू परमात्मा सांगतात ते जीवखडा, त्या जीवखडा तिथं ठेवायचं नसतंय, ते जीवखडा घरला आणायचं असतं म्हणले महाराज. ज्या ठिकाणी प्रेत पडलेला आहे त्या ठिकाणी जागा सारून सरून त्या ठिकाणी तिथे दिवा लावायचा असते, दिव्याच्या समोर त्या ठिकाणी ते जीवखडा ठेवायचं असतं. किती 13 दिवस महाराज, 10व्यापर्यंत समजा. आता आमचं वेगळं आहे. आता कसं आहे, आम्ही कोणतंही त्या ठिकाणी शास्त्र पद्धतीनं करत नाही कार्य. आमच्या अडचणी बघू नयेत. आज मेला माणूस महाराज 10वा म्हणजे या ठिकाणी काय विधी आहे, 13वा म्हणजे या ठिकाणी माझ्या महाराज त्या ठिकाणी संस्कार आहे. त्या ठिकाणी 16 संस्कार सांगितले, त्याच्यामध्ये हे 10वा 13वा कधी बी करू शकतो आपण. अडचणीनं 5व्या दिवशी, 7व्या दिवशी, 9व्या दिवशी हे आपण 13वा करू शकतो. पण 10वा ही विधी आहे, 10वा हे 10व्या दिवशीच करावं लागतंय. म्हणून हे जीवाला माहिती नाही आणि ते मग होतंय का त्या जीवाचं. म्हणजे आत्मा हा देहातून निघालेला आहे, तो आत्मा 13 दिवस त्या घरामध्ये असते महाराज. जो आत्मा 13 दिवस त्याच घरामध्ये असते, त्याच जीवखड्याच्या रूपाने त्या ज्योतीच्या त्या दीपायकाने भोवताली फिरत असते, ते सगळे काही बघत असतं. पण शेवटी 13व्या दिवशी त्या ठिकाणी जे आपण काय म्हणतो गोड जेवण म्हणतो त्या ठिकाणी, तर 13 दिवसाचे 10 दिवसाचे त्या ठिकाणी 10वा म्हणजे 10 दिवसात 10 पिंड असतात महाराज. त्या 10 पिंडामध्ये ती आत्मा तर असते, पण त्याला जळून गेल्या सुद्धा त्या ठिकाणी जो EMI सोबत त्याच्या सोबत थांबलेला त्याला त्या ठिकाणी ऊर्जा, त्या पिंडामुळे ऊर्जा मिळते महाराज. मांड्या आले, गुडघे आले, हाता आले, पाय आले, मस्तक आलं, पोट आलं, हे सगळे त्या 10 पिंडामुळे त्या ठिकाणी एक नवीन देह त्या ठिकाणी प्राप्त होतोय त्या पिंडामुळे. 13व्या दिवशी त्या ठिकाणी या आत्म्याचा त्या ठिकाणी जीवाचा प्रवास सुरू होतोय त्या घरातून. 13व्या दिवशी सुटला निघाला समजा ते यम घेऊन. मग त्या यम लोकांपासून जागे पुन्हा 16 मुक्काम पडतात. 16 नमुन्याचे गाव आहेत. जसं आमचं मुक्काम पडतंय का नाही, एक मुक्काम, तसं 16 मुक्काम पडतात. आणि त्या खडतर मुक्काम आहेत. आता पुन्हा सांगू, पण 13 दिवसाच्या नंतर निघाला असताना 28 दिवसापर्यंत ते वैतीर्ण नावाची नदी आहे महाराज, हे गंगा आहे. 13 दिवसची तिथून 28व्या दिवशी त्या ठिकाणी वैतीर्ण नावाच्या नदीपाशी ही आत्मा जाते जीव. त्या वैतीर्ण नदीला पार करून जायला ते रस्ता लय कठीण आहे, ते नदी लय कठीण आहे महाराज. मळमूत्राची मास त्याच्यामध्ये असते, घाण गलिश त्या ठिकाणी ते नदी आहे. आणि त्या नदीतून जर पार करायचं असलं, पलीकडे जायचं असलं आपल्याला, तर या जिवंत राजेपर्यंत आपण काय करावं लागतं, गोदान करावं लागतं, म्हणजे गायदान करावं लागतं. आपल्या नावानं गायदान केलं तर ते कामधेनू गाय त्या ठिकाणी येऊन पुढे उभा टाकते आहे. आणि तशा मळ मासाच्या नदीतून, वैतीर्ण नदीतून त्या ठिकाणी ती गाय घेऊन पलीकडे पार करते महाराज. ज्यानं गायदान केलं नाही ते पुढे जाऊ शकत नाही त्या ठिकाणी. कितीतरी हजारो वर्ष जोपर्यंत त्याचा मुलगा त्याच्या नावाने त्या ठिकाणी पिंडदान करणार नाही, जोपर्यंत त्याचा मुलगा त्याच्या नावाने गोदान करणार नाही, तोपर्यंत ती आत्मा यम लोकांपर्यंत जाणार नाही. हा, आपल्या भाग्यानं आपल्या नशिबानं जर गायदान केलं, तेच काम घेऊन गाय म्हणतात बघा. नदीच्या कडेला गेल्यावर काळ्या गायचं शेपूट धरून स्वर्गाला जा म्हणतात. उगाच जाते ब्राह्मण म्हटलं मग स्वर्गाला जाते का त्या ठिकाणी, इथं करावं लागतं महाराज कर्म. म्हणून तो एखादी एक गाय आली आणि तू माझी सेवा केलास बाबा, 4 दिवस मला चारा घातलेस, माझी सेवा केलीस, किंवा त्या ठिकाणी मला एका ब्राह्मणाला बसायला दान दिलंयस, चल तुला पलीकडे ते गाय नेले महाराज. मग आता इथून 13 दिवसापासून 28 दिवसापर्यंत चालावं लागतं त्या नदीतून. 28 दिवसाच्या नंतर त्या ठिकाणी कुठं नदी पार, तिथून पुन्हा किती 13 आणि 28 झाले महाराज 39. तिथून 61 दिवस लागते त्या ठिकाणी पूर्ण यम लोकाला जाजेपर्यंत.
61व्या दिवशी ही आत्मा हा शिव यमाच्या दरबारामध्ये जाऊन उभा टाकते त्या ठिकाणी. मग यमराज त्या ठिकाणी त्याला बोलतात, कुठले का नाही, कुठून आला, कसा आला, तुमच्या गावचं नाव काय. तिथं इथलं सांगायचं म्हणा महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेमध्ये पहिले सांगून ठेवल्यात, पाहे पा शरीराची या गावा जया लागे आले का पांडवा. शरीर रूपी गावाला आम्ही आलेलो, हेच आमचं गाव आहे. आमचं गाव हुळसंबरा हुलसुरा हे केळ चांडेश्वर संगम हे कमानगर आमचं हे गाव नाही. जसं उपजल्या बालकाशी नाम नाही तयापाशी, ठेविल्या नामेशी ओढ येतं उठू तसे म्हणे ज्ञानोबा. जन्मल्या नवजात लेकराला नाव आहे का, नाव नाही. त्यानं जन्मल्यावर आम्ही त्याचे घुगऱ्या घालून त्याचं नाव जर त्याच्या कानामध्ये कुरूड केलो, त्या नावाने त्यानं ओ म्हणत होते. तसं हे शरीरच एक गाव आहे. या शरीरूपी गावाला येऊन काय करायचं या गावामध्ये, किती या ठिकाणी सुविधा करायचं, चांगलं करायचं, वाईट करायचं, ह्याच ध्यान करायचं आहे. मग महाराज यम लोकांमध्ये गेलं. 100व्या दिवशी तिथं गेला जीव. मग 100व्या दिवशी गेला असताना ते यमराज आले. चित्रगुप्ताला म्हणले, चित्रगुप्ता त्याची फाईल काढा म्हटले कर्माची. काय काय केलंय काय काय नाही फाईल काढा. चित्रगुप्त त्या ठिकाणी फाईल काढता. महाराज चित्रगुप्त म्हणजे कोण. आता जे आम्ही कर्म करायला सत्संग करायला आज या वर्षी साधाच्या निमित्तानं हे ज्ञानदान होलं बरं. काय ज्ञानदान आणि अन्नदान आणि त्या ठिकाणी अर्थदान आणि वस्त्रदान आजच्या या कार्यक्रमामध्ये होऊ लागलेलं आहे त्यांच्या नावानं. तिथं चित्रगुप्त म्हणतो त्या ठिकाणी फाईल काढला आणि बघितलं रजिस्टर. हे यमराजा बघा ह्यानं का केलंय. महाराज तेव्हा आपलं फाईल उघडलं. तिथं कोर्टामध्ये केस चालू होते तिथल्या. का तिथं का कोर्ट नाही, इथे बी कोर्ट आहे महाराज. हे कोर्ट काम करणार त्या ठिकाणी आणि इथलं काहीच करणार. इथं किती बँकेमध्ये किती अकाउंट आहे, किती बँक बॅलन्स आहे, किती जमीन आहे, किती मजली बिल्डिंग आहे, हे सगळं तिथे विचारणार. ते तिथं एकच विचारतात त्या ठिकाणी का केलास. मग फाईल काढला महाराज त्या ठिकाणी. तिथं सरकारी वकील सरकारी आहे. तू चित्रगुप्त त्या ठिकाणी वकील आहे. इथं पैसे द्यावं लागणार काही नाही, तुझी फाईल मी हे करतो. मग जेव्हा तो फाईल काढलं आणि ह्याची जे कर्माची फाईल त्या ठिकाणी वाचून सांगायला लागलं यमराजाला. त्यांना काका पाप केले, काका पुण्य केले, किती जणांचे मुंड्या मोडले, किती बंधारे मारले, किती जणांचे पैसे चोरले, किती जणांना अन्नदान केले, किती जणांचा चांगले विचार केले, हे सगळे लिहून ठेवते. तुम्ही म्हणता असं कसं, त्याला कसं माहित. त्याला माहित नाही. चित्रगुप्त म्हणजे इथं थांबून आमच्या खांद्यावर एका खांद्यावर चित्रगुप्तच आहे. त्यांना बघत महाराज आम्ही काका करला, काकाने सगळे त्यांना लगे लिहून ठेवले. जसं मांजर घरामध्ये जाऊन स्त्रीचे दुधानेमध्ये जाऊन जे मुंडकं घालते त्या भगवण्यामध्ये दूध पियाला. मांजरला असं वाटतंय मालकीन बघील, मालकीन जर बघितलं तर काठी घालत्या म्हणून मांजर आपले डोळे झाकून दूध पिते. त्यांना डोळे झाकून दूध पिलं म्हणजे मालकीनचे डोळे झाकून येत का. मालकीन काठी घातली तेव्हा त्याला कळतंय माझे डोळे झाकून का फायदा आहे. मालकीनचे डोळे उडीत की खावाला बडगी. तसं चित्रगुप्त म्हणून आमच्या खांद्यावर उभा टाकून ह्या बाजूला चित्र, इकडे गुप्त महाराज त्या ठिकाणी. गुप्त रूपाने चित्रगुप्त आपलं सगळे हिसाब किताब सगळे लिहत आहे. मग ते फाईल सुरू झाली. फाईल सुरू झाली. त्याला भूक लागली. फाईल म्हणजे महाराज तिथं इथल्यावर नाही, ह्या टेबलवर त्या टेबलवर त्या टेबलवर त्या टेबलवर फाईल असं जाणार त्या ठिकाणी. पूर्ण त्या ठिकाणी 265 दिवस लागते त्याला त्या फाईलला तिथं शेवटला जायला. हे 100 दिवस आणि ते 265 दिवस टोटल झाले 365 दिवस. म्हणजे आजचा दिवस 365 दिवस आज आहे. ह्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. आजच्या दिवशी त्यांचा निकाल लागते महाराज. जे कैलासवासी केरबाराव बळीरामजी पुजारी त्यांचं आज निकाल लागते महाराज त्या ठिकाणी. निकाल लागण्यासाठी तिकडे निकाल लागतंय आणि इकडे त्या ठिकाणी त्यांच्या घरचे त्या ठिकाणी त्यांची मुलं जर सात्विक असली, मुली सात्विक असले, त्यांचा परिवार सात्विक असलं, त्यांच्या नावाने जर अन्नदान करत असले, त्यांच्या नावाने त्या ठिकाणी वस्त्रदान करत असले, त्यांच्या नावानं या ठिकाणी काही गोदान करत असले, त्यांच्या नावाने या ठिकाणी पिंडदान करत असतील, असे जर सात्विक असले तर त्यांना तिथून मुक्तता मिळते महाराज. आज केलेलं अन्नदान, उद्याचं जे अन्नदान आहे ते अन्नदानाचा पुण्यमय त्यांना प्राप्त होते. त्या अन्नदानाच्या पुण्यानं पुढची गती त्यांना सुरुवात होते. म्हणजे अडथळा कोणत्या गोष्टीचे येत नाही. तुम्ही म्हणता असं कधी घडलंय का. असं कधी घडलं नाही महाराज. ज्या वेळेस पंडूराजा 5 पांडवाचा भाग पंडूराजा स्वर्गवासी झाला, त्याचं पुण्य भरपूर होतं महाराज. पुण्याच्या जोरावर कुठे गेला, स्वर्गामध्ये गेला. इंद्रदेवताच्या बाजूला खुर्ची घालून त्याला जागा दिली बसायला. एवढं पुण्य होतं. पण आमचं तुमचं सोडा, पंडूराजाचं सोडा, पुण्य कमी जर पडलं तर देवाला सुदैत यावं लागतं त्या ठिकाणी. का इंद्र जरी असला महाराज,
जव पुण्याची पावटी सरे इंद्र कोणाची उठी उतरे येऊ लागते माघारी मृत्यू लोका. इंद्राचं पुण्य संपलं की त्याला बी खाली यावं लागते. तसं पांडुरायाचं पुण्य संपलं त्याला ढकलल्या महाराजच्या सिंहासनापासून दरवाजामध्ये आलं. तेवढ्यामध्ये नाराजी आले. का झालं पांडुराजा? तो म्हणू लागला महाराज एक काम करा, माझं पुण्य संपत आलंय, माझ्या मुलावाला सांगा काहीतरी धर्तीवर अन्नदान करा म्हणावं, गोदान करा म्हणावं, त्या पुण्याच्या जोरावर पुन्हा मी त्या ठिकाणी स्वर्गात जाईल. तेव्हा अश्वमेध यज्ञ केले महाराज. 1 वर्ष अन्नदान करणं, 1 वर्ष अशा पद्धतीनं ते पुण्य करण गेलं महाराज. दानशूर करण गेल्यावर त्या ठिकाणी यमराजाला जोरात बोलायला चालू केलं, मला भूक लागली आहे, जेवायला द्या. कारण आता यमराज म्हटलं तुला भूक लागली, जेवायला कुठलं देऊ? खाली धर्तीवर काय अन्नदान केलीस का? कर्ण म्हटलं अन्नदान धर्तीवर जाऊन फक्त दानशूर म्हणा पुढे माझं नाव येतं कर्ण, एवढं दानशूर कर्ण मी. ते बरोबर आहे बाबा, पण त्या ठिकाणी तू काय दान केलेस? सोनं दान केलं म्हणणं, मला सोनाचं दात होतं दान केलं, कवच कुंडल दान केलं, त्याच्यावर दानशूर कोणी नव्हतं. अन्नदान केलेस का? कर्ण म्हटलं अन्नदान केलं नाही. अन्नदान करायला नाहीस मग तुझं अन्न कसं मिळतं इथं? कर्ण मुंडक खाली घातलं, चित्रगुप्तीची फाईल वाचत होतं. यमराजाला म्हटलं राजा थांबा न कर, या कर्णानं अन्नदान केलं नाही धर्तीवर, पण जे याचं जे भिकारी जे उपाशी माणूस ह्याच्याकडे आलं काही खायला द्या म्हटलं, त्यानं ह्या बोटानं धर्मरायाचं घर केलं, तिथं अन्न मिळते ना. ते इकडे बोट करून सांगितलं त्या दुर्धनाच्या घराला अन्न मिळते, ह्या बोटानं अन्नदान केले. म्हणून जेव्हा तुला भूक लागली तेव्हा हे बोट तोंडामध्ये धर, तुझं पोट भरते. मला सांगायचं तात्पर्य काय महाराज, हे जे इथं करायचं आपलं हे कर्म इथंच करावं लागतं त्या ठिकाणी. आणि साधारण आपल्या खालच्या लोक असं बोलत नाही बरं का, प्रमाण आणि सिद्धांत आणि द्रष्टा ज्या ठिकाणी ते वरचे त्या सगळे वरचे का येते न उरवाले अवतार येर पामर जीव घेते. म्हणून आज 365वा दिवस कैलासवासी या ठिकाणी केरबामाला जाऊन झालेलं. आज त्यांचं त्या ठिकाणी निकाल लागणार आहे आणि त्या निकालामध्ये हा या ठिकाणी जे त्यांचे 5 मुलं, एक मुलगी मीराबाई याने जे उत्सुकतेने त्या ठिकाणी अंतकरणांना जे अन्नदान करत आहेत, पिंडदान करत आहेत आणि ज्ञानदान करत आहेत, ह्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी गती पुढची चांगली मिळणारी आहे. म्हणून मिळावं म्हणूनच हे करायचं असते, अन्यथा कुणाच्या भाग्यात असते तर कुणाच्या भाग्यात नसते. मला त्यांची कृपा आहे, त्यांनी ह्यांना बाळपणापासून लहानपणापासून वाढवले, हे आज वाढले, इव्होल्युशन रूप लावल्याद्वारे त्याचा मेनू गेला गगनावर. आज त्या ठिकाणी असे त्यांच्या भाग्यामध्ये श्री गणेशांची पूजा त्या ठिकाणी अग्रपुराचा अधिकारी जो गणेशजी त्यांची पूजा त्यांना घडत आहे, हे पुण्याचं त्या ठिकाणी एक काम म्हणजे शुभ लक्षण आहे. म्हणून तुकाराम महाराज या ठिकाणी अभंगामध्ये सांगतात की बाबा म्हणा मी तुला उपदेश करत आहे, तर आज काय ठिकाणी तू फक्त काम त्या ठिकाणी हे जे माया या माया जाळामध्ये गुंतून पडू नये. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात नको नको मना गुंत माया जाळे, नको नको मना गुंत माया जाळे, नको नको मना गुंत माया जाळे, नको नको मना
पैसे घ्या ना. हो हो ते पण येणार ते घ्या ना. सोडविना तेव्हा माय बाप. तुकोबारा या ठिकाणी सांगलेले महाराज मनाला उपदेश करतात. अरे बाबा म्हणा, या मायारूपी त्या ठिकाणी या संसारामध्ये जाळामध्ये गुंतून राहू नकोस. का एक किराता महाराज त्या ठिकाणी मासा धरायला तळ्यामध्ये गेला, नदीमध्ये गेलेला आहे. जो नदीमध्ये एक पाय ठेवून मध्ये त्या ठिकाणी जाळा पैसे टाकतो महाराज, तो जाळा जरी टाकलं त्याच्यामध्ये एक मासा लय हुशार असते. का कसला जरी मोठा जरी जाळा असलं तर ते मासा महाराज सरळ त्या किराताच्या पायापाशी असते, पाय धरून असते. म्हणून बाकीचे मासे त्या जाळात गुंतून पडतात पण तो मासा गुंतून पडत नाही. सांगण्याचं तात्पर्य, हा जो देह देवानं आम्हाला दिलेला आहे महाराज, शरीर नरदेह दिलेला आहे. या नरदेहामध्ये उसने आपल्याला देवही होता येतं आणि त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण आयुष्याचं त्या ठिकाणी नाश सुद्धा करता येतं. कीर्तन आपलं आता चालू झाले महाराज. ज्या देवाना देह दिलं महाराज, देवाना देह कशासाठी दिलं? भजनासाठी दिलं महाराज. पण आम्ही या देहाचा खर्च कुठे करू त्या ठिकाणी? तो या झाला फाटा मालिकेचा. कीर्तन ऐकत असताना, कथा ऐकत असताना
लक्ष देऊन ऐकावं लागतं महाराज. का कथेमध्ये बसला असताना, कीर्तनामध्ये बसला असताना ते कसं माहिती त्या ठिकाणी खूर कानाचे पाहिजे. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ तर माझे उघड ऐका. उघड काना ठेवून ऐका म्हणजे ज्ञानोबराने ऐकून ऐकू उघडे ठेवा. नाहीतर कसं होतं महाराज, सांगणारा बी भैरा, ऐकणारे बी भैरे, गायन करणारे बी भैरे. हित होतंय का? होत नाही. तसंच झालं. तुम्हाला दृष्टांत देऊन सांगतो. गावामध्ये वळसंबरमध्ये या ठिकाणी कीर्तन चालू असताना जे आजार रक्षक होता बघा, शेळ्या राखणारे आजार रक्षक म्हणतात त्याला. आणि ते शेळ्या राखत असताना दोघं माणसं शेतामध्ये शेळ्या ते बसू घातले होते. एकानं म्हटलं, आणि बाबा गावामध्ये सोपान महाराजच्या घरामध्ये त्यांच्या वडिलाची त्या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन चालू आहे, मी कीर्तनला जाऊन येतो म्हटलं. त्यानं म्हणलं ठीक आहे, पण उद्या शेळ्या तू राखावं लागते. आज जा संध्याकाळी कीर्तनला, आपण सकाळी शेळ्याची पाळी तुझी. त्यानं म्हणलं बिलकुल, एकदा कीर्तन तर ऐकून येतो. कीर्तनाला आला महाराज, येऊन कीर्तनामध्ये बसलं समोर. कीर्तन सुरू झालेलं आहे आणि ते ह्या दोन्ही कानानं बाहेर. आता त्याला कीर्तन ऐकलं का बघितलं? त्याला कीर्तन बघितलं महाराज. दोन्ही कानानं बाहेर आहे, कीर्तन बघितलं. मग कीर्तन संपल्यानंतर जागर चालू झालं, जागरामध्ये बसलं, जागर बी बघितलं. पाठी पाचला गेलं शेतामध्ये आणि जाऊन सांगितलं जोडीदाराला, जातो आंघोळ कर, न्याहारीची भाकर घेऊन ये, जेवण करुसरी भाकर वगैरे घेऊन ये, मी शेळ्या सांभाळतो. मग ही रातभर त्या महाराजाकडे बघून, त्या गायन करणाऱ्या भाजणीकडे बघून त्या ठिकाणी ह्याचे डोळे महाराज आपल्याकडून झाकलेले. शेळ्या सोडल्या, बसलं झाडाखाली, बसल्या ठिकाणी त्याला झोप लागली. मग शेळ्या निघून गेले. निघून गेला असताना उठलं, बघितलं शेळ्या नाही, पुळपुळ हिंडलं, माझे शेळ्या गेले. मग तिथंच बाजूला एका शेतामध्ये शेतकरी दादा अवतार उभा टाकून कुळव मारला होता. मग कुळव हाणत असताना हे धनगर माणूस म्हटलं, अरे शेतकरी दादा काय? म्हणलं काय? माझी शेळ्या गेल्या, तू बघितलंयस का? मग ह्याना खांद्यावर चाबूक होता राजाना, ह्यानं उगाच ऐकून असं केलं. ते पहिले दोन्ही कानाला भैर उगा असं केलं बैलाला. त्याला काय वाटलं इकडे गेलं म्हणून पुढे गेलो. आणि ते बी होतं दोन्ही कानाला भैर शेतकरी बी, ते बी केवढंच. त्यानं उगा असं केलं, ते पुढे गेलं. नमोनवी पुढे गेल्यावर ते शेळ्या त्याला भेटले त्या धनगर माणसाला. त्यानं म्हटलं बरं झालं बाबा, त्या शेतकरी दादानं मला सांगितलं माझे शेळ्या भेटले, 1 लाखाच्या शेळ्या होते, गेल्या कसं करावं, त्याचा उपकार माझ्यावर लगेल. मग त्याला काहीतरी बक्षीस देऊन महागारी यावं लागतं. त्याच्यामध्ये त्याची शेळी एका जाळीमध्ये अडकवली. मग ह्याने त्या शेळीचे पाय धरून वडा गेला, पाय दोन्ही मोडले शेळीचे. मग ते 2 पाय मोडले, शेळीला खांद्यावर ठेवला. खांद्यावर घेऊन शेतकरी दादा कळलं. म्हटलं शेतकरी दादा, त्याला म्हटलं काय? तुमच्यामुळे मला 1 लाखाचे माझे शेळ्या भेटल्यात, मी तुमच्यावर प्रसन्न झालो आणि माझ्याकडून ही शेळी तुम्हाला बक्षीस. शेतकरी म्हटलं माझं मी आहोत मारायला, तुझ्या शेळीचे पाय मी कशाला मोडू? त्यांना म्हणतात नाही हो, तुमच्यामुळे मला शेळ्या मिळाल्यात आणि ही शेळी तुम्हाला बक्षीस. खांद्यावर कोणती शेळी होती? मोडक्या पायाची शेळी. त्यांना म्हटलं माझं मी आहोत थानाला, तुझ्या शेळीचं पाय मी कशाला मोडू? मग दोघं तक्रार, त्याला बी ऐकू ना, ह्याला बी ऐकू ना. हे दोघं कुठे गेले महाराज? चला जो पुन्हा आता विचारत नुसतं दोघं तक्रार घेऊन चालत ते. मग तिकून आला महाराज नवीन पोलीस, नवीन गाडी घेऊन. शोरूम मध्ये गाडी काढलं, बुलेट असेल, फडाडाडाडाडाडा आवाज करत आला महाराज. समोर वळला आल्याबरोबर दोघं थांबा साहेब म्हटले. पोलीस साहेब आहेत आता, आपलं न्याय हेच करणार आहे. थांबा साहेब. काय म्हणलं पोलीस बी? त्यांना म्हटलं धनगर माणूस, बघा साहेब माझे शेळ्या हरपले होते, त्या शेतकरी दादांना सांगितलं ह्याच्यामुळे शेळ्या मिळाले, 1 शेळी मी ह्याला बक्षीस देऊ बाबा. तुझं काय म्हणतात त्याला? काय नाही, माझं मी शेतामध्ये आहोत तुम्हाला, तो ह्याच्या शेळीचा पाय मी मोडल नाही. पोलीस म्हटलं बट तेव्हा कुणाला सांगावं ते ज्ञान. म्हटलं काल गाडी नवीन घेतला, माझी गाडीवर नंबर प्लेट आणली आणि तुम्ही म्हणता गाडी चोरीची, ते बी होईल. आता 3 महाराज जमले एका जागी, असा कस करा? हे न्याय निवाडा कुठं हो? सगळे काय केले, 3 बी गेले पाटलाच्या घरला. आता पोलीस पाटील आणि त्या पाटलाचे 2 बायका होते महाराज. त्यानं दोन्ही बायकांना झगडा करून घरच्या बाहेर काढलं, जाऊ तुमच्या माहेरला म्हणून. ते माहेरला निघून गेले. मग 3 आले. पाटील असं मागे हात करून अडचणी फिरत होते इकडे तिकडे. राम राम म्हटले ना, हात बघितलं ही बाहेरच होतो नाही काढा. त्याला बी राम राम म्हटलं. काय काम म्हटलं? पहिलं धनगर बाबा म्हटलं पाटील साहेब माझे शेळ्या हरवले होते, या शेतकरी दादांना मला कोण सांगितलं, शेळी मला भेटली, बक्षीस म्हणून 1 शेळी ह्याला मी देवला लाव. काय तुझं? म्हटलं हो का साहेब,
पाटील माझं मी माझ्या शेतामध्ये कुळवर थांबून आहोत मारतो, ह्याच्या शेळीचं पाय मी मोडलं नाही. त्या पोलिसाकडे हात केलं, काय म्हटलं, हो का पाटील साहेब, कालच गाडी नवीन घेतलो आम्ही, अजून नंबर प्लेट आणि गाडीला, आणि हे दोघं म्हणतात चोरीची गाडी कुठे घेऊन चाललीस म्हणलं. पाटील म्हटले, बठ्या हो, धनगर माणूस येऊ द्या, शेतकरी येऊ द्या, पोलीस येऊ द्या, अख्ख्या गाव येऊ द्या, मी त्या दोन्ही बायला घरात घेणार. सांगायचं तात्पर्य काय, इसरी काय करू बहो वाटे तळमाळ, काय करू बहो वाटे तळमाळ, काय करू बहो आंगळे सकळ, काय करू काय करू बहु वाटे तळमाळ, आंधळे सकळ बहिर्मुख. बहिर्मुख महाराज काय सांगावं, जर कथा सांगत असताना, कथा ऐकत असताना त्या ठिकाणी ज्ञानोबाराने अवधान देऊन ऐका म्हणले, त्या ठिकाणी सगळे जर बहिर्मुख झाले त्या ठिकाणी. आता बघा, एक 100 आंधळी तर एक चांगला आहे, चांगला माणूस आहे त्या ठिकाणी चाललं, पण चांगल्याला तुडूच आहेत आंधळे माणसं, का त्यांना दिसत नाही गेले. हा अवस्था आमची असं नको आहे. ज्ञानोबा का म्हणतात की अवधानतेनं केलेलं श्रवण तुम्हाला फळ देणार आहे, अनावधान त्यानं केलेलं श्रवण त्या ठिकाणी फळ देणार नाही. म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराज नको नको म्हणा गुंतू माया जाळी, हे जाळ आहे महाराज, माया जाळ आहे. म्हणून नाथ महाराज त्या ठिकाणी म्हटले की प्राण्या मायेचा बाजार, हे बाजार सगळं मायेचं आहे. माया म्हणजे या ठिकाणी कशा महाराज, माया हे देवाला सोडली नाही. माया राणी अशी आहे महाराज, या मायारूपी कर्म कसं आहे, दशरथाला सोडलं नाही, राजा रावणाला सोडलं नाही, रामचंद्राला सोडलं नाही, द्रौपदीला सोडलं नाही, सीतामातेला सोडलं नाही. सगळ्या त्या ठिकाणी ही माया राणी आवळून घेतली, त्या ठिकाणी आकळून घेतलेली. म्हणून मनाला त्या ठिकाणी म्हणू लागले, नको नको मना गुंतो माया जाळी, काळा आला जवळी करा सावया. अरे बाबा काळ आहे, आणि काळ कुणाला ग्रासायला मला या ठिकाणी, ज्या देवानं हे शरीर दिलं, मला सांगा शरीर मरतंय का ती आत्मा मरते या ठिकाणी? शरीर तिथं त्या ठिकाणी राहणार आहे, त्या ठिकाणी आत्मा निघून झालेला आहे, शरीर मरणार आहे. शरीर त्या ठिकाणी कुळीचं काय नाश काय, म्हणून त्या ठिकाणी म्हटले नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून उपदेश हेच आहे, हा देह नाशिवंत आहे, शरीर नाशक आहे, कुळीचं काय कुजून जाणार आहे, नासून जाणार आहे. म्हणून ह्या नाशक्या देहावर प्रेम करणं सोडून टाका बाबा. ह्या शरीर मिळालं आम्हाला, शरीर कशासाठी मिळालंय? शरीर त्या ठिकाणी शरीरानं, या शरीरानं, या देहानं म्हणजे नरदेहामध्ये आलं जे शरीर आहे, या देहामध्ये सर्व काही करता येतं महाराज. भक्ती करा, आपला उद्धार करून घ्या, अन्यथा अधोगतीला जा. त्याला कारण म्हणून त्या ठिकाणी देह त्या देवाने दिलं, आणि आम्हाला देह दिलं किती, आयुष्य किती मला त्या ठिकाणी, अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनास्थिती उरले पाहिगा, राम राम स्मरादी. देवाने दिलं देहा बरोबर मला पतीची गणना आहे त्या ठिकाणी. एक तर अल्प आहे, थोडं आयुष्य महाराज, आपलं थोडंच आयुष्य लई नाही. 100 वर्षाची गणना म्हणते त्या ठिकाणी, 100 वर्षाचं आयुष्य आहे. अल्प आयुष्य मानव दे, शत गणिले 100 म्हणलं बरोबर, अर्ध रात्र काय, त्याच्यामध्ये अर्धे दिवस रात्रमध्ये चाललं, त्याच्यामध्ये काही दिवसामध्ये बालत्व बाळपणामध्ये गेलं, त्याच्यामध्ये काही पीडा रोग क्षय ह्याच्यामध्ये काही दिवस गेले. मग आता भजनासाठी किती दिवस उरले सांगा बरं. म्हणून याची देही याची डोळा या देहामध्ये आला महाराज, याच डोळ्याने देवाला बघता येतं, या देहानच या ठिकाणी आपलं सार्थ करून घेता येत आहे. म्हणून जोपर्यंत त्या ठिकाणी हा शरीर आहे तोपर्यंत काय करा, त्या देवाला आपलंसं करा, देव जोडा. का या देहामध्ये आलो, येसा ते आलिया ओळंगा शारंग धरो, नाही तरी संसार जाईल रया. येसा ते म्हणजे या देहामध्ये, येसा ते एकच आम्हाला या देहामध्ये आलो. ज्ञानोबाने सांगितलं येसा ते आलिया, या देहात आलो. ओळंगा शारंग धरू, पहिले त्या देवाला आपलंसं करा, देव आपलं करून घ्या, नाहीतरी संसार जाईल रया. हे संसार म्हणा त्या ठिकाणी ह्याला भाऊ सागर म्हटले, भाऊ समुद्र म्हटले.
या संसारामध्ये एकदा जर उडी मारलं जीव, त्या समुद्रातून या समुद्र बाहेर निघणं कठीण आहे. जसं समुद्रामध्ये एखादी सुई टाकावं, त्याला हुडकत बसावं, मिळेल का मला सुई? ते मिळणार. त्याच्यासाठी ज्ञानाची त्या ठिकाणी ज्योत आपल्यामध्ये त्या ठिकाणी प्रज्वलित करावं लागते. अज्ञानाचा अंधकार काढण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश टाकावा लागतोय तेव्हाच. आणि ते प्रकाश टाकण्यासाठी कुणाची गरज आहे? हे देहनाशक काळ आपल्याला टपून बसले महाराज. काळ आपल्याला गिळा येणार आहे. काळ टप घालायला, मांजर जसं त्या उंदरावर जप घालावं तसं टप घातलेला आहे. काही गोष्टी असे पाप करायला गेली की पुण्य होते आणि पुण्य करायला गेले की पाप होते. त्या धोंड्याच्या महिन्यामध्ये अधिक मासामध्ये कथा आलेली आहे. एक ब्राह्मण आहे महाराज. तो ब्राह्मण काय केले, त्या ठिकाणी दीपराजाची पूजा करले. त्या ठिकाणी अधिक मास महात्म्यामध्ये त्या ठिकाणी कथा ऐकलं. चलता चलता गावात जाता जाता कथा ऐकलं की घरामध्ये त्या ठिकाणी दिव्याची जर ज्योत केलं, दिवा लावलं, त्याची पूजा केलं आणि दीप त्या ठिकाणी कोणाचं ब्राह्मणाला दान दिलं, ते पुण्य 100 पटीचं पुण्य मिळतं ऐकलं. मग ते ब्राह्मण काय केलं महाराज, त्या ब्राह्मणानं घरामध्ये दीप लावून स्नान केलं, दीप लावला, दिव्याला त्या ठिकाणी ज्योत लावलं आणि ती ज्योत जसं त्या भडकत लागली, भडकत चालली, थोडी वात त्या ठिकाणी आता भडकून थोडं वात आता विजळली समजा. मग ते मांजर काय केलं, तर बाजूला एक मांजर बसत होते ब्राह्मण. ते मांजर तिथं बसून होतं. आता ब्राह्मण काहीतरी कामाला बाहेर गेला असता, त्या ठिकाणी पलीकडून एक उंदीर आला. उंदराला मांजरानं बघितलं. मांजर आता उंदराला धरावा म्हणून त्या ठिकाणी झडप घालायला त्याचा का पंजाच्या वातीला लागले की ती वात वरी आली आणि मांजर पलीकडे जाऊन उंदराला धरलं. हिजलं दिवा त्या ठिकाणी वात पुढे लोटल्यामुळे त्या पायानं ज्योत लागली. मग ते ज्योत लागल्याबरोबर वरून स्वर त्या ठिकाणी वैष्णव भक्त त्या ठिकाणी वैकुंठावरून विमान आलं. कुणासाठी? मांजरासाठी महाराज. मांजराला विमानात टाकले. ब्राह्मण घालवलं. ब्राह्मण म्हणलं हे काय, नित्य दिव्याची पूजा मी करलाव, गंगाचे स्नान मी करलाव, ब्राह्मणाला जेवण मी घाललाव, त्याला दक्षिणा मी देवलाव आणि मांजराला का बरं त्या ठिकाणी तुमचं विमान वैकुंठाचं? देवदूत म्हणू लागले, ब्राह्मण देवता तुम्ही करायला बरोबर आहे, पण त्या दिव्याचं ज्योत भडकणारं ते मांजर आहे. पण मांजर कसं काबर केलं? मांजर आपल्या पोटाची उदरनिर्वाह भागवण्यासाठी उंदरावर झडप घातलं होतं. ते पापच करणार होतं, पण पुण्य घडलं. काही जीव असेल म्हणून या नरदेहामध्ये आला असताना या जीवाने एकच करा मला त्या ठिकाणी. का? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिना जीवा सुख नव्हे. का? येरते माईक दुःखाची जनिती. हे संपूर्ण माईक आहे महाराज, मायेचा बाजार आहे. हे सगळं दुःखाला कारण आहे, दुःखाला जन्म देणारी आहे. नाही आधी अंती अवसान. म्हणून आधीही सुख नव्हतं, अंतीही सुख नाही आणि मध्येही सुख नाही, असा हा या ठिकाणी देह आहे. पण तुकाराम महाराजांनी तो उपदेश करू लागले. एक तर म्हणाला नको नको म्हणले, गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्राशावया. काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप हेच नाही महाराज. ज्याला आपण देह काळाचे धन कुबेर असे म्हणतो. कुबेर मेला महाराज, कुबेर मेला. सगळ्या संपत्तीचा राजा, संपूर्ण वैभवाचा राजा म्हणजे कुबेर. कुबेर मेला. कुबेराच्या त्या ठिकाणी अग्निदहन झालं. विष्णू परमात्मा त्याच्या मोताला मोक्षाला गेले होते. त्या कुबेराची मोता करून घरला आले लक्ष्मीपाशी वैकुंठामध्ये. कपाळाला हात लावून विष्णू परमात्मा बसले. लक्ष्मी बोलले काय झालं देवा, एवढं का उदास बसलो, काय झालं? लक्ष्मीला म्हटले काय सांगू लक्ष्मी, माझा जीवलग निघून गेला. म्हटलं माझा जीवलग गेला. कोण जीवलग? जीवलग कोण तुला माहिती नाही का? ज्याच्यापासून तुझ्या हातामध्ये ते वैभव आहे. कोण? कुबेर. का? संपत्तीचा राजा कुबेर महाराज. लक्ष्मी, आपण लक्ष्मीच्या 18 प्रकार आहेत. राजलक्ष्मी, वैभव लक्ष्मी, कडक लक्ष्मी, धनलक्ष्मी, भरपूर त्या ठिकाणी लक्ष्मीचे प्रकार आहेत त्या ठिकाणी. आणि आपल्या डोक्यामध्ये एक बुद्धीने 18 प्रकारची बुद्धी आहे. याच्यामध्ये कवा का पाल फुटे, कुबुद्धी, सुबुद्धी, तेलबुद्धी, दगडबुद्धी असे बुद्धीचे प्रकार आहेत. लक्ष्मी म्हणले कुबेर कसं मेलं? आयुष्य संपलं, मेलं. मग देवा इथं तर म्हणतात तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. साधू संतांची वाणी आहे आणि तुम्ही त्याला जिवंत का बरं केलं नाही? विष्णू परमात्मा म्हणले का सांगू तुला, आता जिवंत करायचं होतं पण मी जाजीव कोणा, त्याचं काय झालं महाराज, वय शरीराची माती राखामध्ये मिसळून गेलं. जर मी जेव्हा राम अवतारामध्ये होतो तेव्हा त्या ठिकाणी जटायूला सुद्धा म्हटलं होतं मी, जटायूला तुम्हाला जीवदान देऊ का? ते दिलो असतो मी, त्याचं देह शरीर चांगलं होतं, पण माझ्या अगोदर त्या ठिकाणी ते कुबेरला जाळले होते. आता उद्या जे हाडं सावडायचं आहे त्याला रक्षा सावडायचं, त्या ठिकाणी राख सावडायचं आहे,
उद्या दोघं बी जाऊ दूध घालायला. लक्ष्मी माता महाराज विष्णू परमात्मा त्या ठिकाणी त्या स्मशानभूमीमध्ये गेले. सगळे देव जमले होते आणि विष्णू परमात्मा जाऊन त्या ठिकाणी त्या राखामध्ये बसले, उठच ना गेले. लक्ष्मी माता नारदाला म्हणते काय नारदजी काय झालं, देव उठत नाहीत काय नाही, काय झालं. नारद म्हटले आमचं काय ऐकत नाही, तुम्ही सुटवा जाऊ शनी. लक्ष्मी गेली तेव्हा उठा या. तिने म्हटले आता उठून काय सांगायचं तात्पर्य, एकदा या ठिकाणी हे काळानं जर झडप घातला महाराज, या शरीराची एकदा माती झाली मग मागे काहीच आपल्या शेवटी काहीच राहत नाही. तसं जरी इथं सांगतात की बाबा जसं त्या ठिकाणी काळाच्या तावडीतून त्या ठिकाणी मोठमोठे सुद्धा आपले सोडू शकत नाहीत. किती जरी त्या ठिकाणी अधिकारी असले, किती मोठे पदवीधर राहिले, ते सोडू शकत नाहीत. म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात सोडविना राजा देशीचा चौधरी, देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. महाराज देशाचा राजा जरी असलं त्या ठिकाणी त्याचा वशिका कुठपर्यंत का राहणार, त्या ठिकाणी वशिका काम करणार, त्या काळाच्या तावडीतून तो सोडू शकणार का. आणि सोयरी कुठपर्यंत महाराज त्या ठिकाणी सोयरी झाली कुठपर्यंत. बघा माणसानं देह ठेवला असताना आपली पत्नी तिथंच असते आम्हाला त्या ठिकाणी. कोट्यामध्ये जनावर कोट्यामध्येच असतात आणि जे आपले संपत्तीचे सगळे सोयरे झाले त्या ठिकाणी मोठमोठे सोयरी त्या ठिकाणी नामवंत सोयरा ते कुठपर्यंत महाराज स्मशान भूमीपासून सोडायला येतात. त्या ठिकाणी सोडायला येत असताना एक गरुड पुराणामध्ये व्याख्यान आहे खरी त्या ठिकाणी कथा. बघा माणसाचा प्रेत उचलण्यासाठी भावकीचे 2 माणसं लागतात. म्हणून आता आपल्याला ते वेगळं आहे आणि त्याचे महत्व दिलं त्याला कुराण आणि पुराणमध्ये बी तेच आहे. त्या कुराणमध्ये तेच आहे. कुराण वाचून ते लोक पुण्य घेतले पण पुराण वाचून आम्ही लोक ते पुण्य घेत नाही. एखादी मुस्लिम धर्मामध्ये कुणी जर गेलं समजा, ते जेव्हा चौकाच्या खांद्यात त्याची मयत चालली, चालत असताना ते सिटी असू द्या खेडेगाव असू द्या शहरमधून जर चाललं, धंदा सोडून उठतात संतोष महाराज. धंदा सोडून उठतात, त्याला खांदा देऊन पुढून सरकून निघून जातात. त्या स्मशानभूमीपासून जायचे कोणा कमस कम 1000 लोक त्याला खांदा देतात. का ते कुराणमध्ये हे आणि पुराणामध्ये बी आहे. कुराणमध्ये ते म्हणतात की हे खंदा जे माणूस खंडेकरी म्हणतो, जे खंदा देते का नाही, त्या माणसाला त्या मेलेल्या माणसाचं कितीतरी पुण्य लागते. म्हणून जाता जाता केलेलं पुण्य त्या खंडेकरला देऊन जाते. आज जे खंडेकरी तुमचे बी गावात आहेत, आमच्या बी सगळ्या गावामध्ये ते खंडेकरी माधव काका ते किती पापी आहेत किती चांगले आहेत ते तुम्हाला सगळ्याच माहिती आहे.
पण चाललेल्या जगलेल्या तरलेल्या त्याचं कारण तेच आहे, ते खंदाळलेल्या जाणारा जीव त्या ठिकाणी त्याला पुण्य देऊन चाललं म्हणून ते जगलेल्या. म्हणून जेव्हा सोयरे त्या ठिकाणी सोडत गेले, महाराज सोडले, स्मशानापासून सोडले, स्मशानामध्ये गेला असता त्या ठिकाणी त्याला पेटवणारा कोण आहे? आपणच महाराज. आपल्या वडिलांना आईला आपणच पेटवणार आहोत. आपण मुलगा जळला होता त्या ठिकाणी, पण मागे सुद्धा टाकून पळती रांडा पोरे. काय हे सगळे या ठिकाणी संपत्तीची हे टाकून पळून गेले महाराज त्या ठिकाणी. अंती होती पाठ मोरे, पाठ दाखिले पळून गेले, फिरून इकडे येत नाही त्या स्मशानभूमीकडे. म्हणजे एकटंच त्या ठिकाणी जळत बसावं लागते. नाही रे नाही कुणाचे कोणे, नाही रे नाही कुणाचे कोणे, लेण्या मागे सर्व राहिले, तुटते धागे दोरे मेल्या मागे सर्व राहिले, तुटते धागे दोरे मेल्या मागे सर्व राहिले, तुटते धागे दोरे, नाही रे नाही कुणाचे कोणे, नाही रे नाही कुणाचे कोणे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाचे बाहू कोणाचा, कोण कोणाचे सगळे कोणे, मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे, नाही रे नाही कुणाचे कोणे, नाही रे नाही कुणाचे कोणे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. 10 मिनिटांमध्ये कीर्तनसेवा संपन्न होईल. का तुकोबा आहे त्या ठिकाणी मला उपदेश करीत करीत त्या ठिकाणी नाथ महाराज सुद्धा सांगतात, बा या जगामध्ये कोणी कुणाचं नाही, हे सगळे जण दिलं घेतलेलंच आहे. का जण हे दिलं घेतलेलंच आहे मला त्या ठिकाणी. जाऊ चाले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा दादा, बहीण कुणाची, भाऊ कुणाची, सोयरेधारी कुणाचे, हे सगळे संपत्तीचे मला त्या ठिकाणी जाऊ वरी तो वरी. जोपर्यंत त्या ठिकाणी आपला मोठा त्या ठिकाणी भरभराट त्या ठिकाणी चालतात, तोपर्यंत सगळे आपल्या जवळ येतात आणि आपल्यापासून जी संपत्ती त्या ठिकाणी निघून गेली, सगळे त्या ठिकाणी त्याचा त्याग करतात. तुकाराम महाराजकडे 65 लाखाची जागिरी होती, तोपर्यंत त्या ठिकाणी तुका शेठ म्हणत होते. आणि जेव्हा त्या ठिकाणी दुष्काळ आलं, काळे चक्र आलं, दुष्काळ पडलं, तेव्हा त्या ठिकाणी येडं तुक्या म्हणायला सुरू केले. सांगायचं तात्पर्य, या जगामध्ये आला असताना, या कलियुगामध्ये, या संसारामध्ये आला असताना आपल्या पाठीमागे काळाची मोठी त्या ठिकाणी धाव चालू आहे. काळ आपल्यावर टाकून बसलेला आहे. त्या काळाच्या तावडीपासून वाचायचं असेल, सोडायचं असेल, सुटकायचं असेल, तर त्यांना काय करावं, मला त्या ठिकाणी कोणीही सोडू शकत नाही. म्हणून आपल्या सोबत जाणार आपलं कर्म आहे, कर्म आपलं चांगलं करायचं आहे, चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कर्माचं त्या ठिकाणी पालन करायचं. म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराज सांगितले की बाबा हे सगळे त्या ठिकाणी कोणी सोडू शकणार त्या देहाला, या शरीराला. तर या जीवाला ज्या तावडीतून सोडवणार एकच आहे, तो म्हणजे तो चक्र पाणी त्या ठिकाणी अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे तो ना सोडविन कोणे, तुका म्हणे तो ना सोडविन कोणे, तुका म्हणे तो ना सोडविन कोणे, तुका म्हणे तो ना सोडविन कोणे.
तुकामारे तो सुरवीर लोरी एका चंद्रपाने वाकले एका चंद्रपाने वाकले गळाचे वाले शेवट आहे पहिले म्हणायचं आहे ना
विना कोणी एका चक्रपाणी वाचुनिया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माई बापा. झालेली सेवा श्री गजानन गणेशांच्या त्या ठिकाणी चरणी, तसेच श्रोते मंडळी या ठिकाणी आलेले, माझी माता माझे पिता, तसेच पंचक्रोशीतून या ठिकाणी आलेले भजनी मंडळ, माऊली महाराज, हरिभक्तपरायण मृदंगाचार्य, चांगली या ठिकाणी सुंदर या ठिकाणी साथ दिलेले आहेत. गावातील मुखांच्या त्या ठिकाणी भजनी अध्यक्ष महादेवराव महाराज, शंकर काका, धाकटे शंकर काका, मोठे शंकर काका, सगळे कुलसूरचे भजनी मंडळ, खेडचे भजनी मंडळ, तसेच हरिभक्तपरायण गायनाचार्य संतोष महाराजांचे बालोरकर, धरणगिरी महाराज येणार होते, त्यांनी त्या देवणीला कार्यक्रमाला म्हणून गेले. गायक सांगत होतो काका अशोक मला हंदेकर, त्यांनी बी येता येता कसं आहे मिठासारखे चारच भाव चांगले भाव इकडून असंच काय जुनाला कसं आहे फडाची पद्धत माहीत नसते, घेऊन चालावं लागतं एकदम लाभी.
पण रूपरेषा जशी रूपरेषा तसं संप्रदाय जे सांगतं, जे फळ सांगतंय फळाप्रमाणे त्या ठिकाणी आपलं चालवत झाल्याशिवाय या ठिकाणी मी पहिलेच सांगून गेलो की मी कोणता मोठा कीर्तनकार महाराज नाही. रिकामे जागे भरायचं, ज्या ठिकाणी कुणी नसलं त्या ठिकाणी जाऊन थांबायचं. मागे असं मेढाला खडी केलं असं की चार बंबू राहते तर खडी करणार. आणि झाल्याशिवाय या ठिकाणी जशी वेळी वापडी आज श्रीमान कैलासवासी हिरवा बळरामजी पुजारी यांना उद्या गती प्राप्त होणारी आहे. जे अन्नदान उद्याचं अन्नदान म्हणजे त्यांच्यासारखं एक मन आहे बघा माझं काका. दिवसाच्या जेवणाला जाऊ नये म्हणून, वर्षभराच्या जेवणाला जाऊ नये म्हणून. तुम्ही गेल्यान काय न गेल्यान काय ते तुमच्यासाठी अन्न राहतच नाही. ते अन्न त्यांच्यासाठी राहते. आम्ही उगा अनुमान करतो आणि भूक लागल्यापरी भरास शिळ बी खाता मुळं बी खाता. त्या अन्नामध्ये का ते जीव येणार आहे का ते आत्मा येणार आहे का कोण येणार आहे. म्हणून गरुड पुराण सांगतंय जे दिवसाचं जेवाय जाऊ नये बाबा त्या दुर्नात वर्णात त्याचं तोंड दिसतं म्हणून काही लोकांचं ऐकलं आम्ही. गेल्या माणसाचं तोंड दिसलं होतं म्हणून त्या वर्णाच्या दुर्णामध्ये. पण तुझ्यासाठी अन्नच नाही घेते म्हणून म्हणतात ते अन्न लय उरतं लय टाकून देतं म्हणून टाकून द्यायचं राहणार ते. त्याला तिथं पोट भरावं लागते. 365 दिवस त्या तिथं राहावं लागते. तिथं खायला काय म्हणून इथं त्या ठिकाणी 10व्याचं 13व्याचं गोड जेवण म्हणतात आपण ते अन्न त्या ठिकाणी त्यांच्यासाठी असते. म्हणून आज या ठिकाणी त्यांचे जे सुपुत्र अहो वडिलाला नरकातून तारतात त्याला सुपुत्र म्हणतात आणि आई वडिलांना नरकात ढकलून त्याला कुपुत्र म्हणतात. म्हणून चांगले या ठिकाणी 4 भावंड, एक बहीण त्या ठिकाणी ताई मीराताई याने एकाग्र येऊन या ठिकाणी जे आज केलेला सोहळा म्हणजे त्या ठिकाणी त्या पुण्य आत्माला त्या ठिकाणी आज म्हणजे एक पद्धतीचं त्या ठिकाणी ऊर्जा मिळते मला त्या ठिकाणी. पुढची जे गती आता या ठिकाणी उद्यापासून जे त्यांना पुढचा प्रवास सुरू होईल त्यांचा उद्या निकाल लागेल. येता सांग त्या ठिकाणी त्यांना पुढचं जन्म चांगलं भेटल. ते केल्यामुळे खरं तर महिन्याला एकदा अन्नदान करावं त्यांच्या नावानं. प्रत्येक महिला अन्नदान करावं ते केलं. धन्यवाद. हुशार माणसं सांगावं लागणार का त्यांनी एक तर त्यांची पूजा करणार आहेत. सोपान महाराज गजाननाची पूजा करणार आहेत. सद्बुद्धी देणार तोच आहे त्या ठिकाणी. म्हणून त्यांच्या आत्म्याला त्या ठिकाणी शांती भेटो. त्यांचे पुढचा प्रवास त्या ठिकाणी सुखरूप हो म्हणून या ठिकाणी आजच्या सेवामधून त्या गणेशाकडनं त्या भगवान विष्णू परमात्म्याकडनं जे गरुडला त्यांच्या ठिकाणी सांगितले गरुड पुराण तेच सांगण्याचा प्रयत्न केलो. मी काही थोडं ज्ञानी नाही. झालेली सेवा या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण संतांच्या चरणी समर्पित करून आजच्या या सेवेला पूर्ण विठ्ठल जय जय विठ्ठल.